नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत. BEd CET मार्च 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. मागील काही वर्षामध्ये विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन ए बिहार. करेक्ट उत्तर. भारताचे संविधान कोणत्या दिवशी लागू झाले? तर भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 या दिवशी लागू झाले. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर. जय जवान जय किसान हे घोषवाक्य हा नारा कोणी दिला? तर लाल बहादूर शास्त्री. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय. यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा ही होय. गंगा नदीची लांबी ही 25 ते 25 म्हणजेच 2525 किलोमीटर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. भारत देशाची राजधानी कोणती? तर भारताची राजधानी कोणती असा हा प्रश्न. ऑप्शन सी दिल्ली. करेक्ट उत्तर होय. चांगल्या शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता? तर शिक्षकाची महत्त्वाची भूमिका म्हणजेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करणे, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा होय. पुढचा प्रश्न. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती पद्धत योग्य आहे? पाठांतर परीक्षा पद्धत, व्याख्यान पद्धत, तर अनुभव आधारित शिक्षण देणे ही पद्धत, ज्याला आपण कृतीयुक्त शिक्षण असं म्हणतो. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय. वर्गातील कमकुवत विद्यार्थ्यांना शिक्षकाने काय करावे? त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे, शिक्षा करावी, वर्गातून काढून टाकावे. तर ऑप्शन सी त्यांना विशेष मार्गदर्शनाची गरज असते. विशेष मार्गदर्शन करून त्याला अध्ययन कसं सुकर होईल हे पाहावे. ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय. शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? तर शिक्षणाचा मुख्य उद्देश नोकरी किंवा परीक्षा पास होणे, प्रमाणपत्र मिळवणे नसून ज्ञान आणि व्यक्तिमत्व विकास हा सर्वात महत्त्वाचा ध्येय आहे, उद्देश आहे. ऑप्शन बी करेक्ट उत्तर. अध्यापन म्हणजे शिकवणे. अध्यापनातील कृतीयुक्त पद्धत म्हणजेच काय? तर अध्यापनातील कृतीयुक्त पद्धत म्हणजेच विद्यार्थ्यांना कृतीद्वारे शिकवणे म्हणजेच स्किल डेव्हलप करण्याचा हा एक प्रकार आहे, पद्धती आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. 2, 6, 12, 30 आणि पुढे डॅश दिले म्हणजेच दिलेली आपल्याला जी अंकमालिका आहे ती पूर्ण करायची आहे. 2 आणि 6 यामध्ये आपल्याला 4चा फरक दिसतोय. त्यानंतर 6 आणि 12 यामध्ये परत 30 गोष्ट आपल्याला झालेली पाहायला भेटते. 6 आणि 12मध्ये काय झालं आहे? तर हा जो दोन्हीचा फरक होता, 6 ॲड केले म्हणजेच 12 झाले. त्यानंतर परत 12 अधिक 8 असं केलं ते 20 झाले. त्यानंतर 20मध्ये परत काय केले? तर 20 अधिक 10 म्हणजेच काय व्हायला लागली ते? तर आपल्याला ॲडिशन झालेली पाहायला मिळाली. त्यात एक सिक्वेन्स आहे. तो सिक्वेन्स म्हणजे ती संख्या वाढत जाणे. तर सुरुवातीला 4 ॲड झाले, त्यानंतर 6 ॲड झाले, त्यानंतर 8 ॲड झाले, त्यानंतर 10 ॲड झाले. तर आता 12 ॲड होतील म्हणजे 30 अधिक 12 जे होईल ते म्हणजेच 42. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. जर CAT बरोबर आहे DBU तर आपल्याला लक्षात येईल इथे काय केलं आहे? प्रत्येक अक्षर जे आहे एकने अधिक केलं आहे म्हणजे पुढं घेतलं आहे. सी नंतरचं क्रमशः येणारं अक्षर डी आहे म्हणजे सी 3 नंबरचा, डी 4 नंबरचा अक्षर, ए 1 नंबरचा अक्षर, बी 2 नंबरचा अक्षर. तर टीला अनुक्रमे येणारं अक्षर जे आहे ते यू आहे. म्हणजेच काय व्हायला लागलं आहे? तर प्रत्येक अक्षरच्या नंतरचं अक्षर यायलं आहे. तर डी नंतर येणारं अक्षर जे आहे ती म्हणजेच ई. त्यानंतर ओ नंतर अक्षर येणार जे आहे ते आहे पी. जी नंतर येणारं अक्षर म्हणजेच आहे एच. तर EPH आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न. त्यामध्ये आपल्याला कोरिलेशन दिलेलं आहे, याला आपण सहसंबंध म्हणतो. 5, 25 तर आपल्या लक्षात आलं असेल हे 5, 25 ह्या दोघांमध्ये जे रिलेशन आहे ते म्हणजेच काय? तर 5 ही संख्या तिचा वर्ग म्हणजेच 25, 7 ही संख्या तिचा वर्ग म्हणजे किती असा हा प्रश्न. तर 7चा जो वर्ग आहे तो आहे 49 म्हणजेच ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर दिलेली अक्षरमालिका पूर्ण करा. आपल्याला परत एक अक्षरमालिका दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे. ए आणि सी यामध्ये एक अक्षर मिस झालेलं आहे ते म्हणजेच बी अक्षर, म्हणजेच एक अक्षर काय झालं मिस झालं आहे. त्यानंतर सी आणि एफ यामध्ये
डी आणि ई हे 2 अक्षर मिस झालेत, म्हणजे 2 अक्षर काय झाले तर मिस झालेत. त्यानंतर एफ आणि जे यामध्ये अक्षर 3 मिस होतील. त्यानंतर पुढच्या जे आणि ओमध्ये 4, तर ओ नंतर 5 अक्षर मिस असल्यानंतर येणारं अक्षर कोणतं आहे ते आपल्याला तिथे फाइंड आउट करावं लागेल. आणि ओ नंतर 5 अक्षर झाल्यानंतर येणारं अक्षर जे आहे ते आहे ऑप्शन ए, जे की यू आहे. म्हणजेच यू हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एका आठवड्यात किती दिवस असतात? बहुतांश विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की बीएड सी ई टीला इतके सोपे प्रश्न येतात का? तर 100% हे प्रश्न बीएड सी ई टीला आपल्याला सोपे आलेले पाहायला भेटतात. कशामुळे? तर बीएड सी ई टीची जी लेवल आहे आपल्या सी ई टीच्या सिलेबसमध्ये आपण पाहिलं असेल, सी ई टी सेलने जो सिलेबस दिला त्यामध्ये ते इझी ते मॉडरेट, म्हणजेच आपल्याला जास्त अवघड प्रश्न विचारले जात नाहीत. तिन्ही सेक्शनमधले प्रश्न जे आहेत आपल्याला सोप्या स्वरूपातले ते मध्यम स्वरूपातले विचारलेले पाहायला मिळतात. तर ऑप्शन सी, 7 आठवड्यामध्ये जरी आपल्याला 8 वाटलं असतं, आठवड्यात 8 दिवस असतात, तर आठवड्यामध्ये 7च दिवस असतात. ही बाब लक्षात ठेवा, म्हणजे ज्याला आपण सप्ताह असं म्हणतो. तर ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न जो की ELCT या घटकातून आपल्याकडे आलेला आहे. चूज द सिनॉनिम्स. सिनॉनिम्स म्हणजे काय असतं तर सिमिलर वर्ड, आणि सिमिलर वर्ड म्हणजेच काय आहे तर त्याला आपण समानार्थी शब्द असं म्हणत असतो. इथे एक शब्द दिला आहे तो म्हणजेच हॅपी. हॅपी म्हणजेच काय तर आनंदी. आनंदी या शब्दासाठी समानार्थी असलेला शब्द आपल्याला उत्तरामधून शोधायचा आहे. सॅड ह्याचा अर्थ असतो दुःखी, अँग्री, राग आलेला, रागाने भरलेला, टायर्ड म्हणजेच थकलेला. तर ऑप्शन बी जे आहे जॉयफुल म्हणजेच आनंदी आपलं करेक्ट उत्तर होय. अँटोनिम सापडायचा आपल्याला डार्कचा. डार्क म्हणजेच अंधकार किंवा अंधार. तर ऑप्शन ए जो आहे ब्राईट. ब्राईट म्हणजेच काय प्रकाश, म्हणजेच अंधार आणि प्रकाश अशा प्रकारची जोडी आपल्याला लागलेली पाहायला मिळेल. ब्लॅक म्हणजे हा रंग आहे काळा. त्यानंतर डीम म्हणजेच अंधुक आहे, अंधुकला अंधुक अशी जोडी लागणार नाही आपल्याला, कारण इथं अँटोनिम्स विचारलेला आहे. आणि नाईट पण त्याचं उत्तर असणार नाही, कारण तो डे नाही आहे. तर ऑप्शन एक म्हणजेच ए ब्राईट आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला एक सेंटेन्स करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. त्याच्यामध्ये सब्जेक्ट पाहिजे, त्यानंतर वर्ब पाहिजे आणि ऑब्जेक्ट पाहिजे. अशा प्रकारचं सेंटेन्स आपल्याला इथं शोधायचं आहे. तर ऑप्शन जो बी आहे तो आपल्याला करेक्ट असलेला पाहायला मिळतो. शी गोज टू स्कूल. कारण कर्ता जो आहे तो तृतीयपुरुषी एकवचनी आहे. तृतीयपुरुषी एकवचनी असल्यानंतर वर्ब जो असतो क्रियापद त्याला यस किंवा ES लागलेलं आपल्याला पाहायला भेटतं. तर गो जो शब्द आहे त्याला ES लागलेलं पाहायला भेटतं आणि हे करेक्ट सेंटेन्स होय. तर इथं शी गोज असं पाहिजे, ते नाही आहे, त्यामुळे चुकीचं वाक्य आहे ए. शी इथं इज असेल तर ते करेक्ट सेंटेन्स झालं असतं शी इज गोईंग. तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स झाला असता तो. शी गॉन येणार नाही. जर आपल्याला पास्ट टेन्स करायचं असतं तर शी वेंट असं पाहिजे होतं. म्हणजेच ऑप्शन बी शी गोज टू स्कूल करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ही इज गुड डॅश डॅश मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्समध्ये तो काय आहे चांगला आहे, म्हणजे चांगलं मॅथमॅटिक्स शिकवतो किंवा त्याचा अभ्यास चांगला करतो. तर ॲट आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक. ऑनेस्टी इज द डॅश डॅश. ऑनेस्टी इज द बेस्ट डॅश डॅश. ऑनेस्टी काय असते बेस्ट पॉलिसी असते. ऑप्शन जो बी आहे ही एक फ्रेज आहे. तर ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय. रूल, वे किंवा हॅबिट नाही. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर भारत व बांगलादेश या दोन्हीचे राष्ट्रगीत श्री रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणते शहर आहे? तर महाराष्ट्राची जी राजधानी आहे ती मुंबई शहर आहे. तसेच महाराष्ट्राची उपराजधानी असाही प्रश्न आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. त्याचं उत्तर जे आहे ते नागपूर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी जी आहे ती पुणे. आणि नाशिक शहर हे द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि मुंबईची परसबाग म्हणून सुद्धा तो ओळखला जातो. ही बाब आपण लक्षात ठेवा. ENO युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन याची स्थापना कधी झाली? तर ह्या ऑर्गनायझेशनची स्थापना आपल्याला वर्ष 1945 या साली झालेली पाहायला मिळते. ऑप्शन ए करेक्ट उत्तर. डिस्कवरी ऑफ इंडिया हे अतिशय प्रसिद्ध असणारं पुस्तक कोणी लिहिलं? तर ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सूर्य पूर्वेला उगवतो तर त्याचं कारण काय आहे? तर सूर्य पूर्वेला उगवण्याचं कारण आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. कारण सूर्य जो आहे तो स्वतःभोवती फिरत नाही. सूर्य स्थिर आहे. त्यानंतर पृथ्वी चंद्र जो आहे पृथ्वीभोवती फिरतो म्हणून सूर्य आपल्याला पूर्वेला दिसतो अशीही बाब नाही. आणि पृथ्वी जर स्थिर असेल आणि सूर्य पण स्थिर असता तर दिवस रात्र झाले नसते. ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून आपल्याला जो सूर्य स्थित आहे तो पूर्वेला उगवलेला पाहायला मिळतो. अशा प्रकारे आजची प्रश्नावली इथे संपते. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. चॅनलला लिंक राहा. तसेच आपल्या सर्व जे घटक आहेत जनरल नॉलेज, त्यानंतर शिक्षक अभिव्यक्ती आणि बुद्धिमत्ता या तिन्ही घटकांचा व्यवस्थित आपण सराव करावा.
धन्यवाद.